कल्पना खरातच्या अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणी पुन्हा तहकूब करण्यात आली आहे। कल्पना खरातच्या अटकपूर्व अर्जावरील सुनावणी लांबणीवर पडलेली आहे। 22 एप्रिल रोजी आता पुढची सुनावणी होणार आहे। 4 एकर भूखंड संशयास्पद खरेदी प्रकरणी कल्पना खरातवर सावकारकी आणि फसवणुकीचा गुन्हा शिर्डी पोलिसात दाखल आहे। फिर्यादीच्या वकिलांना आजच कागदपत्र मिळाल्यानं त्यांचं म्हणणं मांडण्यासाठी राहता सत्र न्यायालयानं 22 एप्रिल ही आता सुनावणीची पुढची तारीख दिलेली आहे। 4 एकर भूखंड संशयास्पद खरेदी प्रकरणात कल्पना खरातवर सावकारकी आणि फसवणुकीचा गुन्हा शिर्डी पोलिसात दाखल करण्यात आलेला आहे। 31 मार्च रोजी शेतकरी गोंदकर यांनी अशोक खरातसह त्याची पत्नी कल्पना खरात तसंच आणखी तिघांवर तक्रार दाखल केली होती आणि त्यानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला। या प्रकरणी 4 एप्रिल रोजी कल्पना खरातच्या वतीने राहता सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल करण्यात आला होता। आता 22 एप्रिल रोजी पुढची सुनावणी होणार आहे। याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी सुनील दवंगे यांच्याकडून। सुनील, काय झालं आजच्या सुनावणी दरम्यान? आपण जर बघितलंय माली की कल्पना खरात सध्या शिर्डीतील जे फसवणूक आणि सावकारकीचा जो गुन्हा होता त्या गुन्ह्यातील आरोपी आहे। म्हणजे कल्पना खरात, अशोक खरात आणखी तिघांवरती शिर्डी पोलिसात गुन्हा दाखल होता आणि त्या अनुषंगाने कल्पना खरातच्या वकिलांकडनं 4 एप्रिल रोजी राहता न्यायालयामध्ये अटकपूर्व जामीनसाठी अर्ज दाखल करण्यात आला होता। त्यानंतर त्याची सुनावणी 10 तारखेला ठेवण्यात आली, मात्र त्यावेळेसही पुढे ढकलण्यात आली कारण की कल्पना खरात यांचे वकील हजर नव्हते आणि त्यांनी वेळ मागून घेतली होती। आज पुन्हा ही सुनावणी होती। आज दुपारच्या सत्रानंतर ही सुनावणी जी आहे ती राहता सत्र न्यायालयामध्ये सुरू झाली, जिल्हा सत्र न्यायालय। आणि त्यावेळेस त्या ठिकाणचे जे पक्ष म्हणजे फिर्यादीचे जे वकील आहे त्यांना जी कागदपत्र आहे ती आज मिळालेली आहे। त्यामुळं त्यांचं म्हणणं मांडण्यासाठी आणि त्यांना त्यांचा सेस मांडण्यासाठी त्यांनी वेळ मागून घेतल्यानंतर जिल्हा सत्र न्यायालयाच्या वतीनं त्यांना आता जी पुढील तारीख जी आहे ती 22 एप्रिल देण्यात आलेली आहे। या दिवशी युक्तिवाद होऊन नेमकं कल्पना खरातला बेल की जेल याचे निर्णय येण्याची शक्यता आहे। मात्र आता तरी या सुनावणी टळलेली आहे। मात्र दोनदा ही सुनावणी तहकूब झाली। जर आपण बघितलं असेल की 10 एप्रिल रोजी देखील सुनावणी तहकूब झाली होती आणि आजही यावर सुनावणी तहकूब झाली आहे। वेळ मागून घेतल्यामुळं काय झालंय की या सगळ्या प्रकरणामध्ये जो फिर्यादी आहे त्याची जी कागदपत्र किंवा त्याला जी नोटीस कल्पना खरातच्या वकिलाकडनं गेलेली आहे त्यानंतर त्यांना कालावधी कमी मिळाला असं त्यांनी कोर्टाला सांगितल्यानंतर कोर्टाने एक पुढील तारीख देण्याचा निर्णय घेतला आणि त्यामध्ये ती 22 एप्रिल सर्व जे वकील होते त्यांच्याकडनं माहिती जाणून घेत 22 एप्रिल या ठिकाणी दिलेली आहे। कारण की कल्पना खरात यांचे जे वकील आहे ते औरंगाबाद हायकोर्टामध्ये प्रॅक्टिस करणारे वकील या ठिकाणी आलेले होते। म्हणजे सर्व वकिलांची फौजफाटा या ठिकाणी दाखल झालेला होता आणि कल्पना खरातला अटक होणार की त्यांना जामीन होणार यावर आता मोठ्या चर्चा सुरू असताना आता ही सुनावणी पुन्हा पुढे ढकलल्याने आता यामध्ये आणखीन काय काय समोर येतं पाहणं महत्वाचं ठरणार आहे। आणि याच दरम्यान कारण की आता 5-6 दिवसाचा कालावधी आहे, या दिवसात कल्पना खरातला अटक होते की काय हे देखील महत्वाचं आहे। कारण की सध्या आपण जर बघितलं शिर्डी पोलीस असेल किंवा नगर क्राईम ब्रांचची SITची टीम असेल कल्पना खरातचा कसून शोध घेत आहे। या अनुषंगाने देखील आता काय पावलं उचलली जातात आणि पुढील काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे। आणि या सर्व प्रकरणातील 2 जे आरोपी आहेत अरविंद बावके आणि किरण सोनवणे हे सध्या न्यायालयीन कोठडीत आहे। याचा देखील या सर्व बाबींवर परिणाम होण्याची शक्यता आहे। नक्की। धन्यवाद सुनील, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल।